आमच्या तिघांची तयारी झालेली आहे. तिघं पण रेडी झालेले आहेत लग्नाला जाण्यासाठी. कुठे चाललाय तुम्ही? फ्रेंड्स, आता आम्ही निघालेले आहोत लग्नाला जाण्यासाठी. आम्ही रात्री इकडे आलो मँगो होममध्ये भाऊच्या घरी. आता निघालेले आहोत लग्नाला जाण्यासाठी आम्ही. आणि इकडे बघा ऊन लागतंय म्हणून 12:30चं लग्न आहे. मांडवावर झाला पाहिजे वरती. घटी समीप नवरा घेओ निया वाघरा
बहुगल्पलान करणे कुरिया सदा मंगलम शिवमंगल लग्न समयोग वर्त प्राप्ते देवा समागमे ऋषी अस्तु मानशाय सत्येन भवतु मंगलम शुभ लग्न अखिल शुभ करोति सत्यवाक्य वदावे परधना परदा नित्य कमीत दावे शिवकवच महिम्नं पाठस्तोत्र शिवस्य भजन पूजन प्रेम नित्य भावे करावे शुभ लग्न सकल भरणातो नंदो संदकंद प्रतिदिन मृतगे प्रणितो स्वर्गवृंद परम चित्ततो दुग्धतो रोहिणीच कुमधनुकुल विकासम मंगलम अन्यदातु शुभ लग्न देवांची नाव घ्या इष्ट देवता ध्याय कुल देवता ग्राम देवता वधूवर देवता स्मरण विधेय शुभ लग्न या वद्वेचे संगाणवती जानवी पुण्यतोया या वशाकाश मार्गे स्त्रपती मकरो भास्करो लोकपाला या वधूनलनीड स्फटिकमनीश्वरा वर्तते मेरु शृंगे तावत्र पौत्र सावित्री चिंतन कर विजय शुभ लग्न उमा महेश्वर चिंतन कर विजय शुभ लग्न काशेवादंत्री सावध चित्त शुभ लग्न दोघा वधूवरांचे एक चित्त शुभ लग्न जय घंटा शब्द प्रमाण सावधान तर फ्रेंड्स हा आहे माझा दादा टार्झन भगवान दादा आणि माझं नाव काय ठेवलं होतं लहानपणी मला मुस्कान बोलायचं लहानपणी नुसती हसत असायची ना म्हणजे माझा चेहरा कायम हसरा असायचा म्हणून हा माझे आणि माझं नाव ठेवलेलं मुस्कान कसं आहे हे बाबा जेवायला या फ्रेंड्स आता आम्ही जेवायला बसतोय आणि जेवणामध्ये आहे काय जेवणामध्ये तर आता आम्ही इथून जायला निघालेले आहोत. खूप इथे ऊन लागतंय आणि खूप त्रास होतोय उन्हामुळे. आता आम्ही चाललेले आहोत मँगो होमला भाऊच्या घरी. काय चल दादा निघू. हे मस्त वारा लागतोय. काय रे कंटाळला बाबू. जॅकेट कुठे तुझं. फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेले आहोत. इथे भाऊच्या घरी आलेले आहोत. पेंटला मँगो होममध्ये
खूप कडक ऊन होतं आणि लहान मुलं पण सोबत होते, म्हणून आम्ही निघालो तिथून. परतीला वगैरे थांबलो नाही. तर मला पण नागपुराला जायचं आहे रिटर्न, त्यामुळे आज निघालो आम्ही. तर लग्न वगैरे खूप मस्त झालेलं आहे, पण उन्हामुळे खूप त्रास झाला, त्यामुळे आम्ही निघालो. आणि हा माझा भाऊ पण आलेला इथे, तो आमच्या मागून आला. जेवलास का? जेवली, पण जास्त जेवण जात नव्हतं उन्हामुळे. मुलं पण नाही व्यवस्थित जेवले, पण मस्त होतं सगळं. तर चला आता बाय फ्रेंड्स. माझा व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.